एखाद्या तहानलेल्या माणसाच्या नाकावरती किंवा तोंडावरती अचानक असा पाण्याचा एवढा मोठा प्रवाह यावा आणि त्याला श्वास घेणं सुद्धा कठीण व्हावं आणि त्या श्वास घेण्याच्या कठीणतेमुळे त्याचा दम गुदमारावा, अशाच प्रकारची स्थिती काहीशी आज घडीला महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. कायम दुष्काळाच्या कोरड्या दुष्काळानं ग्रस्त असणाऱ्या या मराठवाड्यामध्ये पाण्याचा असा काही प्रवाह आला की त्या ठिकाणच्या लोकांमध्ये असा या ठिकाणी जीव गुदमरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मग हा असा प्रवाह, अशा प्रकारची ही कोरड्या भागामध्ये, एक्स्ट्रीम असा दुष्काळग्रस्त भागामध्ये अशा ओल्या दुष्काळाची स्थिती का निर्माण झाली किंवा त्याच्या मागची कारणमीमांसा नेमकी काय आहे, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपण या ठिकाणी हा दुष्काळग्रस्त भाग आपल्याला असताना सुद्धा मराठवाड्यामध्ये जे काही भाग आहे, म्हणजे त्यामध्ये बीड जिल्ह्यामधला जो काही शिरूर, आष्टी, पाटोदाचा जो काही भाग आहे तो एक्स्ट्रीमिस्ट आपण म्हणूया दुष्काळग्रस्त असतो. तिथं रेग्युलरली पावसाळ्यामध्ये सुद्धा पर्जन्यमान खूप प्रचंड प्रमाणामध्ये कमी असतं. मग अशा या भागामध्ये अचानकपणे अशी काय स्थिती निर्माण झाली किंवा कोणते कारण झाले की त्यामुळं या ठिकाणी अशी ही ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झालेली आहे. प्रचंड प्रमाणामध्ये पूर नद्यांना आलेला आहे. पूर आलेल्या नद्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रामुख्यानं गोदावरी नदीचा हा खोऱ्याचा भाग आहे. सोलापूरमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर शिना नदी आहे आणि सोलापूरचा हा भाग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळजन्य असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यातील या ठिकाणी सिंदपना नदी आहे, मांजरा नदी आहे. या नद्यांना ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर बघूया आपण या ठिकाणी ही पूर परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एक तुम्हाला पाहायला मिळेल हवामान, एक म्हणजे या ठिकाणी भौगोलिक घटक आहेत. ठीक आहे, भौगोलिक घटक. ठीक आहे, दुसरा जर बघितला तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कोणता, तर हवामानशास्त्रीय घटक. हवामानशास्त्रीय घटक. आणि तिसरा जो या ठिकाणी घटक आहे तो म्हणजे कोणता, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये असणारा तो मानवी हस्तक्षेप किंवा या ठिकाणी कृत्रिम घटक आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, कृत्रिम घटक. कारण कुठेतरी ही जी काही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला आजचा एक दिवस किंवा मागच्या 15 दिवसामध्ये पडलेला प्रचंड प्रमाणातील पाऊस हा या ठिकाणी कारणीभूत असू शकत नाहीये. त्याला हे सगळे घटक या ठिकाणी एकत्रितपणे कारणीभूत ठरले आणि म्हणून ही स्थिती आज घडीला मराठवाड्यामध्येच नव्हे तर या महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, मग बघूया इथं व्यवस्थित पद्धतीने हे घटक नेमके काय आहेत. सुरुवातीला भौगोलिक घटक आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता भौगोलिक घटक पाहत असताना तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली तर हा प्रामुख्यानं पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. ठीक आहे, आता पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे काय, तर जेव्हा अरबी समुद्रावरून वारे महाराष्ट्राच्या दिशेनं येत असतात, नैऋत्य मान्सून वारे. ठीक आहे, मग नैऋत्य मान्सून वारे आल्याच्या नंतर हा कालखंड ऍक्च्युली जर बघितला तर जून जुलैचा असला पाहिजे. ठीक आहे, मग नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून या सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागामध्ये पर्जन्यवृष्टी होते तर पूर्व भागामध्ये प्रामुख्यानं हा भाग कोरडा राहतो आणि त्याच कोरड्या भागाला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. या पर्जन्य छायेचा जो काही प्रदेशाचा विस्तार आहे तो प्रामुख्यानं जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये इथं पाहायला मिळतो आणि त्याचबरोबरीनं मराठवाड्यामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच मराठवाड्यामधलाच नव्हे तर आज घडीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेला जो काही प्रदेश आहे तो तुम्हाला या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळेल. मग याला कारण काय झालं. ठीक आहे, एकतर पाऊस पडत नाहीये. ठीक आहे, मग इथं प्रशासनानं मोठ्या प्रमाणात, इथं मराठवाडा हा पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो आणि त्यामुळं सहसा या भागामध्ये पाऊस हा कमीच असतो. मग जेव्हा वातावरणातील बदल घडले, आता वातावरणामध्ये बदल घडले म्हणजे काय, तर तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. अचानक तापमान वाढल्यामुळे तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्याच्यामुळे बंगालच्या उपसागरावरून जे चक्रीय वात आहेत ते या प्रदेशाकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता कोणत्याही समुद्रावरून जर चक्रीय वात येत असतील तर त्याच्यामध्ये बाष्पाचं प्रमाण अधिक असतं. जसं ही बाष्पाची आणि या चक्रीय वाताची जी काही हाईट आहे ती प्रचंड उंच आहे, प्रचंड प्रमाणामध्ये मोठी आहे, खूप जास्त आहे आणि त्यामुळं तो चक्रीयवात जो आहे तो पुढे कमी स्पीडनं सरकतो आहे. त्याला स्पीड नाहीये. जर जास्त स्पीडमध्ये तो निघून गेला असता तर अशा प्रकारची स्थिती ही या ठिकाणी निर्माण झालेली नसती.
ठीक आहे, म्हणून या चक्रीवात या भागाकडे आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी या ठिकाणी झाली. ठीक आहे, मग वातावरणातील बदलामुळे पावसाचं प्रमाण झालं आणि पावसाचं प्रमाण वाढल्यामुळे या ठिकाणी कमी पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या नद्या आहेत. या ठिकाणी ज्या नद्या आहेत त्या नद्या वाहताना जर तुम्ही बघितल्या तर साधारणतः 1,00,000 क्युसेकची त्यांची क्षमता आहे वाहून नेण्याची. पण आज घडला तिथं जे पर्जन्यवृष्टी होती आहे जवळपास त्या पाण्यातून तुम्ही प्रवाह पाहिला तर 2 लाखापेक्षाही अधिक क्युसेकनं पाणी प्रवाह या ठिकाणी वाहतो आहे. बरोबर, मग हे त्याचं प्रमुख कारण आहे की पर्जन्यछाया त्यामध्ये असल्या कारणानं नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता कशी आहे, कमी आहे. ठीक आहे, पहिलं कारण तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं. त्याच्यानंतर जर बघितलं तुम्हाला सांगितलं की नदी पात्राची पाणी वाहून नेण्याची क्षमता तुम्ही जर बघितलं तर उत्तरेकडच्या भागामधलं हे चित्र लक्षात येऊन जाईल. सुरुवातीला जर बघितलं ऑगस्टमध्ये इथं नदीचं पात्र तुम्हाला खूप छोटं दिसतंय. नंतरच्या कालखंडामध्ये हे पात्र जर आकार जर बघितला तर तो मोठा दिसतोय तुम्हाला. का तर पाणी या ठिकाणी वाढलेलं आहे. बरोबर, मग साधारणतः मराठवाड्यातल्या ज्या नद्या आता इथं सीना नदी जर तुम्ही बघितली, सीना नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता रेग्युलरली किती आहे, 50,000 क्युसेकची आहे. ठीक आहे, आणि आज घडीला या नदीच्या पाण्यामधून नदीच्या प्रवाहामधून किती प्रमाणामध्ये पाणी प्रवाहित होत आहे तर ते 2 लाखापेक्षाही अधिक आहे. मग मराठवाड्यातल्या इतर जर नद्या आपण कन्सिडर केले की बाबा याच्यामध्ये हायेस्टली 1,00,000 क्युसेकनं पाणी वाहून नेण्याची क्षमता असताना अचानक झालेल्या या पावसामुळे काय झालेलं आहे तर इथे या ठिकाणी ही क्षमता आहे 2 लाखापेक्षाही अधिक क्युसेकनं हे पाणी वाहत आहे आणि म्हणून इथं पूरजन्य स्थिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली आहे. आता इथं जर बघितलं तर नद्यांच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ सुद्धा साचलेला आहे आणि गाळ जेवढा जास्त प्रमाणामध्ये साचेल तेवढी त्या नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता ही कमी होत असते, साठवणूक क्षमता सुद्धा कमी होत असते. हे दुसरं कारण झालं. ठीक आहे, तिसरं कारण जर तुम्ही पाहिलं तर दख्खनचे पठार. आता दख्खनचे पठार हा प्रामुख्याने बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे आणि बेसॉल्ट खडकाचं कायिक विदारण होऊन या ठिकाणी काय होणार आहे तर इथं ब्लॅक सॉइल म्हणजे जी काही पण काळी मृदा तयार झाली आहे. आपण वाचत आलेलो आहे की पाणी धरून ठेवण्याची क्षमता या मृदेची जास्त असते, पण पाणी धरून ठेवण्याची क्षमता जरी जास्त असली तर जास्त प्रमाणामध्ये अचानक जर त्याच्यावरती पाणी टाकलं तर ते पाणी लवकर त्याच्यामध्ये मुरत नाही. पाणी मुरलं तर ती धरून ठेवते पण लवकर मुरत नाही. मग अचानक मोठ्या प्रमाणामध्ये एवढा पाऊस झाला त्या मृदेमध्ये तेवढी क्षमताच नाहीये की ती पाणी तेवढी लवकर मुरून घेईल, लवकर शोषून घेईल. ती लवकर शोषून घेत नाही, धरून भले ठेवली, शोषून घेतल्यानंतर धरून ठेवते पण शोषून लवकर घेत नाही आणि शोषून लवकर न घेतल्यामुळं पाणी प्रवाहित झालं आणि पाणी प्रवाहित झाल्यामुळं ते नद्यांना जाऊन मिळलं जास्त प्रमाणामध्ये आणि पुन्हा एकदा नद्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता ही जास्त कमी असल्या कारणानं या ठिकाणी ही पूर परिस्थिती नद्या काय झाल्या पात्र सोडून व्हायला लागल्या. यामुळे पिकांचं नुकसान झालं. शेतामधून मोठ्या प्रमाणामध्ये ही माती सुद्धा बऱ्याच वेळा या प्रवाहाबरोबर गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, हे या ठिकाणी तिसरं कारण झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर पाणलोट क्षेत्र जे आहे ज्याला आपण लॅक ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणतो, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचा अभाव या ठिकाणी आहे. का अभाव झाला तर छोटे छोटे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन म्हणजे काय तर छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडवणं आणि पाणी अडवल्यामुळं या ठिकाणी काय होणार नदीकडे जाणारा जो प्रवाह आहे तो काही प्रमाणामध्ये का होईना त्याचा प्रवाह या ठिकाणी कमी केला जाऊ शकतो. अगदी थांबवता येणार नाहीये पण कमी केला जाऊ शकतो. आणि मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त असल्या कारणानं या ठिकाणी जे काही बंधारे बांधलेले आहेत मुळातच त्यांची संख्या कमी आहे आणि संख्या कमी असून सुद्धा मागच्या काही कालखंडापासून त्याचा तेवढ्या प्रमाणामध्ये वापर न होऊ शकल्यानं काय झाले ते मोडकळीस आलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन जे आहे त्याचा प्रचंड प्रमाणामध्ये अभाव या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी असणाऱ्या नद्यांना, ओढ्यांना, नाल्यांना प्रचंड प्रमाणामध्ये काय झालेलं आहे पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता हे झाले पूर्ण कोणते घटक तर भौगोलिक घटक. ठीक आहे, आता आपल्याला पाहता येईल ते म्हणजे काय तर हवामानशास्त्रीय घटक. ठीक आहे, हवामानशास्त्रीय घटकामध्ये जर बघितलं तर अतिवृष्टी आणि कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस. का पडला कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस? तापमान. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तापमान अचानक वाढलं, तापमान वाढल्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि बंगालच्या उपसागराकडून चक्रीय वाद त्या प्रदेशाकडे आले. आता तिथपर्यंत येईपर्यंत त्यांची हाईट जास्त वाढलेली होती. ठीक आहे, आणि हाईट जास्त वाढलेली असल्या कारणानं त्याच्या पुढे सरण्याचा स्पीड हा तिथं आल्यानंतर कमी झाला आणि म्हणून प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडलेला आहे. अगदी ढगफुटीसारखी स्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. काही तासामध्ये कितीतरी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडल्यामुळं इथं पूर परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ऍक्च्युली जर बघितलं तर इथं चक्रीय वादळे येतातच. पर्जन्य जेव्हा मान्सून परतीचा कालखंड असो किंवा मान्सून आगमनाचा कालखंड असो या दोन कालखंडामध्ये वादळे येत असतात पण ते अगदी मराठवाड्यापर्यंत येत नाहीत. ठीक आहे, त्यांचा काही प्रमाणामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा इफेक्ट जाणवतो. पर्जन्यवृष्टी परतीच्या मान्सून कालखंडामध्ये होते बऱ्याच वेळा
पण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तिथं तापमान अचानक वाढल्यामुळे लो प्रेशर बेल्ट तयार झाला आणि ते नेमकं चक्रीय जे वात आहे ते या ठिकाणी या भागाकडे आलं. अशा प्रकारची स्थिती इथं तुम्हाला निर्माण झालेली पाहायला मिळते आहे. ठीक आहे, हे झालं पहिलं, अतिवृष्टी आणि कमी. त्याच्यानंतर ढगफुटी त्याच कारणानं या ठिकाणी ढगफुटीसारखी इथं सदृश आहे. आता तापमान वाढ, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल. हवामान बदल म्हणजे काय, तर तुम्ही जर बघितलं तर मागच्या काही कालखंडापासून पावसाळ्याचा कालखंडच पुढे सरकल्यासारखं वाटतोय. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा एक गोष्ट तुम्हाला लक्षात असेल की दिवाळीच्या कालखंडामध्ये कधीही पाऊस पडायचा नाही. दिवाळीच्या अगोदरच रेअरली खूप झालं तर, पण मागच्या काही वर्षापासून दिवाळीला सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. नोव्हेंबरमध्ये, ऍक्च्युली ऑक्टोबर पर्यंत हे वारे परत फिरायला पाहिजेत, पण तरीही नोव्हेंबरमध्ये, अगदी कधी कधी डिसेंबरमध्ये सुद्धा पर्जन्यवृष्टी होते. त्याला कारणीभूत आहे हवामान बदल. ठीक आहे, हे हवामान बदलासारख्या घटना, तापमान वाढ होते आहे. तापमान वाढ कशामुळे होते, तर मग त्याला प्रदूषण आहे, इंडस्ट्रियलायझेशन आहे, हे सगळे घटक याला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे तापमान वाढ होते आणि अचानक हवामान बदल होतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या स्थिती आपल्यावरती ओढवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, हे झालं आणखीन एक कारण जे हवामानशास्त्रीय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर हे तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तापमान वाढ आणि हवामान बदल. आता मानवी घटक जे मानवामुळं काही प्रमाणामध्ये, कारण एकटा निसर्ग जबाबदार असू शकत नाहीये, बरोबर, एकटा निसर्ग, तुम्ही मानव जेव्हा निसर्गावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो त्या त्या स्थितीमध्ये निसर्गाला एका विशिष्ट याच्यापर्यंत, मर्यादेपर्यंत निसर्ग ती गोष्ट सहन करेल. त्याच्यानंतर तो त्याचा प्रभाव दाखवून देणार आहे की तू कधीही माझ्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू नको, तू काय आहेस, तू माझ्यापेक्षा या ठिकाणी कधीही कनिष्ठच राहावं लागणार आहे मानवाला, हा निसर्ग सांगत असतो. या ठिकाणी निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे. बरोबर, मग इथं जर बघितलं तर नदी पात्रातील अतिक्रमण, इथं जर तुम्ही बघितलं ना, इथं तुम्हाला लक्षात येऊन जाईल की आपल्याकडे जे काही सिमेंटची जंगल वाढत आहेत आणि वृक्षांची जंगल कमी होत आहेत, त्यामध्ये या ठिकाणी मानवी हस्तक्षेप अत्यंत महत्वाचा आहे. जे ओढे असतील, नाले असतील, याच्यावरती नद्या असतील छोट्या छोट्या, त्याच्यावरती आपण बांधकामं करायला सुरुवात केलेली आहे. नव्हे, बऱ्याच वेळा ती या ठिकाणी नाले जे आहेत ते बुजून टाकलेले आहेत. पण हा निसर्गावरती झालेलं अतिक्रमण हे कधीही निसर्ग सहन करू शकणार नाहीये. अतिक्रमण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय. तिथे कधी रस्ता बांधला जाईल, कधी बिल्डिंग बांधल्या जातात, बरोबर, आणि मग पाण्याचा जो प्रवाह आहे तो निश्चितपणे दुसरीकडून वळणार आहे आणि दुसरीकडून जर वळाला तर अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे. ठीक आहे, हे झालं नदीपात्रातील अतिक्रमणाचा भाग. सदोष जल व्यवस्थापन, दोषयुक्त म्हणेल मी, दोषयुक्त जल व्यवस्थापन, जे बंधारे, जे छोटे छोटे धरणं बांधले गेले होते त्यांची कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी डागडुजी होऊ शकली नाही. आपण अजूम करून चाललो की या ठिकाणी पाऊस पडतच नाही आणि जर अचानक पडला तर मग त्यामुळं या ठिकाणी ही धरणं वगैरे जी बांधली गेली होती त्यांचं व्यवस्थित पद्धतीने व्यवस्थापन होऊ शकलं नाही. बीड जिल्ह्यामधले अनेक धरणं जे आहेत, अनेक बंधारे जे आहेत ते मोडकळीला आलेले आहेत, अगदी वाहून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे सदोष जल व्यवस्थापन या पूरजन्य परिस्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत ठरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल जंगलतोड. आता जंगलतोडीमुळे काय होत आहे, तर पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये जर जंगलतोड झाली तर काय होणार आहे, मातीची धूप होणार आहे आणि जेवढ्या प्रमाणामध्ये मातीची धूप होईल, खालचा टणक स्वरूपाचा खडक उघडा पडेल, तेवढं त्या खडकामध्ये पाणी मुरणार नाही. आणि जर पाणी, तुम्ही शहरामध्ये बघा ना, थोडाफार पाऊस पडला की लगेच रस्त्यावर पाणी येतं का, पाणी जायलाच जागा नाही ना, मुरायलाच जागा नाही. तशाच प्रकारची स्थिती त्या भागामध्ये सुद्धा झाली. जंगलतोडीमुळे मृदाधूप झाली आणि मृदाधूप झाल्यामुळे पाणी शोषून घ्यायला, पाणी मुरायला जागा या ठिकाणी शिल्लक नाही राहिली. पडलेला पाऊस पूर्णपणे पाणी जे आहे नदीपात्राकडे उताराच्या दिशेने वाहू लागलं आणि म्हणून या ठिकाणी काय झालं, ही अशा प्रकारची विदारक अशी पूरजन्य परिस्थिती मराठवाड्यामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. हे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, इथं लक्षात ठेवता येईल आणि नदीत मिसळून मग ही पूर परिस्थिती आणि त्या पाण्याबरोबर माती सुद्धा अजून जी थोडीफार राहिली ती वाहून गेली आणि नदी पात्राची पाणी वाहून नेण्याची क्षमता पुन्हा एकदा कमी झाली. गाळा साचल्याबरोबर क्षमता कमी होणारच आहे. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी काय झाली आहे, तर इथं निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही वेळ गेलेली नाही. आता जी स्थिती निर्माण झाली आहे त्याला कुठेतरी सावरण्याचा, प्रत्येकानं हातभार लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची स्थिती कुठेही निर्माण होणार नाही याच्यासाठी आपण आतापर्यंत, म्हणजे मानवानं सुद्धा या ठिकाणी प्रत्येक, हे फक्त सरकारची जबाबदारी नाहीये, बरोबर, याला कुणालाही दोष देण्यात अर्थ नाहीये, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इथून पुढे जंगलतोड रोखली गेली पाहिजे, सरकारनं त्यांचं काम पूर्ण केलं पाहिजे, लोकांनी त्यांचं काम सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पाडलं पाहिजे.
ठीक आहे, कारण यामध्ये सर्वाधिक जर झळ कुणाला पोहोचत असेल तर ती सरकारपेक्षा या ठिकाणी या लोकांना पोहोचणार आहे. मानवी जीवन विस्कळीत होणार आहे, जीवितहानी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, आपली वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या कुठल्या तरी या अशा प्रकारच्या घटनांमधून, दुर्घटनांमधून आपण कुठेतरी धडा घेतला पाहिजे आणि पुढे या ठिकाणी भविष्याचे पालवे उचलताना, भविष्यामध्ये जीवन जगताना या सगळ्या धड्यांचा अनुभव घेऊनच मार्गक्रमण केलं पाहिजे. विकासाचा मार्ग सोपा वाटत जरी असला तरी तो अशा प्रकारच्या विदारक परिस्थितीला जन्म घालत असतो, हे सुद्धा आपण मानवानं लक्षात घेतलं गेलं पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगणं. या पूर्व परिस्थितीचा जेव्हा आपण मूल्यमापन करतोय तेव्हा मूल्यमापन करत असताना भविष्यामधील या ठिकाणी गोष्टीचा विचार झाला पाहिजे. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. थँक्यू सो मच.